तुम्ही चाणक्य कसले? हे तर तुमचं अपयश. राजीनामा द्या. दिपके यांचा अमित शहांवर निशाणा. आंदोलनावेळी मुलांवर जे फायरिंग झालं त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक दिपके यांनी केलेलं आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी विविध मुद्द्यांवर दिपके यांनी भाष्य केले. कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते याचा आरोप केला जातोय, पण मला वाटतं अमित शहा गृहमंत्री असताना हे कसं शक्य झालं? हे तर अमित शहांचं गृहमंत्र्यांचं अपयश आहे. तुम्ही चाणक्य कसले मग? तुम्ही असताना बाहेरून फंडिंग येत असेल, बाहेरून पार्टी चालवली जात असेल तर तुम्ही फेल झालात. त्यामुळे तुम्ही राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अभिजित दिपके यांनी केली आहे. आता जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत ते अत्याचाराचं समर्थन करतात. धर्मेंद्र प्रधानांना पदावरून काढून आणखीन एक विचित्र माणूस पदावर बसवलेला आहे. त्यांच्याकडे सगळेच लोक तसे आहेत, त्यांच्याकडे पर्याय काय आहे असंही दिपके यांनी म्हटले. जैनझीला ट्रोल करून काय मिळणार? हीच मुलं उद्या देश चालवणार. ही मुलं सामान्य घरातली आहेत असं दिपके यांनी म्हटलेलं आहे. तसेच आम्हाला शेतकरी नेत्यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा होता. मी स्वतः शेतकरी घरातून आलेलो आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहू असंही दिपके यांनी स्पष्ट केलेलं आहे. बुलेट चालवले, फायरिंग केली, त्या प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा यांनी रिझाईन केलं पाहिजे आता. ते केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे. कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते. तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे. जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे. चाणक्य कसले मग? तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार. नवे शिक्षण मंत्री जोशी हे सुद्धा बदनाम आहेत असं प्रियंका गांधी संसदेत म्हणाल्या. त्यानंतर बाहेर ते असं म्हणाले की मी ठाम आहे, ते सत्य आहे, ते सुद्धा दोषी आहेत. मी त्यांची क्लिप पाहिली जिथं जे बिल्किस बानोचे बलात्कारी होते त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी बोलले ते. तर देशाचा शिक्षा मंत्री हा बलात्काऱ्यांचं स्वागत करतो, त्यांची तारीफ करतो. हे तर म्हणजे प्रधानला काढून अजून एक विचित्र माणूस बसून ठेवलेला आहे. काय मेसेज देताय तुम्ही देशाला की जो शिक्षा मंत्री आहे तो बलात्काऱ्यांचा सपोर्ट करणार, त्यांचं स्वागत करणार? पण हे लोक करणार पण काय? यांच्या पक्षात दुसरे कोणते लोक आहेत? सगळी गुंड भरलेली आहेत. कुलदीप सेनगर झाला, काय होता यांच्या सरकारमध्ये? काय ते जे राम रहीम आहेत ते पैरोलवर बाहेर येतात. तर गुंड आणि बलात्काऱ्यांचं समर्थन करणारी ही सरकार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.